पावसाळ्याच्या दिवसांमध्ये निसर्गाच्या कुशीतून मातीचा सुगंध दरवळत असताना रानावनात एक असा हिरवा चमत्कार जन्म घेतो, ज्याची तुलना साध्या भाज्यांशी करणं म्हणजे एका मौल्यवान हिऱ्याला गारगोटी समजण्यासारखं आहे. अंगावर मऊ मऊ काटे आणि दिसायला साधी वाटणारी ही कंटोली म्हणजेच करटोली केवळ एक रानभाजी नाही, तर निसर्गानं मानवाला दिलेलं एक शक्तिशाली आरोग्यदायी वरदान आहे. अनेक आरोग्यतज्ञ आणि आहारशास्त्रज्ञ हिला पृथ्वीवरची सर्वात शक्तिशाली आणि पौष्टिक भाज्यांपैकी एक मानतात. कारण मांसाहारापेक्षाही अनेक पटींनी जास्त ऊर्जा आणि पोषण नैसर्गिकरित्या देण्याची ताकद या छोट्याशा भाजीमध्ये दडलेली आहे. कंटोलीचं खरं सामर्थ्य त्याच्या औषधी गुणधर्मांमध्ये लपलेलं आहे. कारल्याच्या कुळातील असूनही फारशी कडू नसलेली ही भाजी जेव्हा ताटात येते, तेव्हा ती शरीरासाठी एखाद्या नैसर्गिक ढालीसारखं काम करते. जर तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल किंवा बदलत्या हवामानामध्ये वारंवार आजारी पडण्याची भीती वाटत असेल, तर करटोलीतील प्रचंड अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीरातल्या पेशींना नवसंजीवनी देतात. मधुमेहाशी झुंजणाऱ्यांसाठी तर ही भाजी संजीवनीच ठरते. कारण रक्तातील साखर वेगानं नियंत्रणात आणण्याची नैसर्गिक क्षमता यात आहे. पचनसंस्था ताकदवान बनवणं, पोटातील विषारी घटक बाहेर टाकणं, रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदयाला बळकटी देणं आणि वाढतं वजन सहज आटोक्यात आणणं, या सगळ्या आघाड्यांवर करटोली एखादी विजय मिळवते. सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांशिवाय आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय डोंगर दऱ्यात शुद्ध माती आणि पावसाच्या पाण्यावर वाढल्यामुळे यात निसर्गाची मूळ शुद्ध ऊर्जा ठासून भरलेली असते. वर्षातून फक्त पावसाळ्याच्या 2-3 महिन्यात मिळणारं ही रानवैभव म्हणजे शरीराचा संपूर्ण कायाकल्प करणारी नैसर्गिक थेरपी आहे. त्यामुळेच निसर्गाचा हा गुप्त खजिना बाजारात दिसताच तो आहारात आवर्जून समाविष्ट करणं म्हणजे स्वतःच्या आरोग्याला दिलेली एक अमूल्य भेट ठरते. तुमच्या गावाकडे करटोलीला काय म्हणतात आणि याची भाजी कशी करतात, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांची माहिती हवी असेल तर हे रील सेव्ह करा आणि ज्यांना रानभाज्या आवडतात त्यांना नक्की शेअर करा.